श्री समर्थ साठे विविध अकोले काठी यांच्या शेतामध्ये पपई बागेत आहोत। तर आज सरांच्या बागेमध्ये सुरुवातीला एवढा व्हायरस आला होता की ती बाग सोडून द्यावा असं वाटत होतं, पण अशा परिस्थितीत आपण लोकमंगलची कमीत कमी आणि थोडक्या खतामध्ये आणि औषधामध्ये त्यांना व्हायरस कंट्रोल करायला लावला आणि आज पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 नंबर पपईला पूर्ण व्हायरस आहे। बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। अशामध्ये आम्ही लोकमंगलची टीम गायडन्स करून काकांच्या शेतामध्ये आता सध्या जी सेटिंग चालू आहे ती आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता पुढे येऊन। आज अशा प्रकारे सेटिंग चालू आहे। तर आज काकांना विचारू की पहिली स्थिती काय होती तुमच्या शेतामध्ये? ह्या पहिले झाडांना जरा बुरशीजन्य आणि झाडाला थोडं दुसूड मनच लागत नव्हतं, पण जेव्हा लोकमंगल बायोटेकचं मार्गदर्शन घेतलं आणि खतं आणि औषधं घेतले तेव्हापासून बाग जरा व्यवस्थित दिसू लागली आणि ते आठवड्यातून 2 वेळाच येतात आणि मार्गदर्शन करतात। तर लोकमंगलच्या टीम बद्दल तुम्ही समाधानी आहात? अतिशय समाधानी आहे। हे जे दिसतंय माझं हे आता सध्याचं हे त्यांच्यामुळेच आहे, हे मी मान्य करतो आणि सगळ्यांनी त्यांचं सहकार्य घ्यावं आणि आपला विकास करावा एवढीच अपेक्षा आहे। यापुढेही आपण असंच मार्गदर्शन करू आणि ह्या पपई प्लॉटला एकदम एक्सपोर्ट क्वालिटीची पपई बनवू आपण। धन्यवाद सर। श्री समर्थ साठे विविध अकोले काठी यांच्या शेतामध्ये पपई बागेत आहोत। तर आज सरांच्या बागेमध्ये सुरुवातीला एवढा व्हायरस आला होता की ती बाग सोडून द्यावा असं वाटत होतं, पण अशा परिस्थितीत आपण लोकमंगलची कमीत कमी आणि थोडक्या खतामध्ये आणि औषधामध्ये त्यांना व्हायरस कंट्रोल करायला लावला आणि आज पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 नंबर पपईला पूर्ण व्हायरस आहे। बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। अशामध्ये आम्ही लोकमंगलची टीम गायडन्स करून काकांच्या शेतामध्ये आता सध्या जी सेटिंग चालू आहे ती आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता पुढे येऊन। आज अशा प्रकारे सेटिंग चालू आहे। तर आज काकांना विचारू की पहिली स्थिती काय होती तुमच्या शेतामध्ये? ह्या पहिले झाडांना जरा बुरशीजन्य आणि झाडाला थोडं दुसूड मनच लागत नव्हतं, पण जेव्हा लोकमंगल बायोटेकचं मार्गदर्शन घेतलं आणि खतं आणि औषधं घेतले तेव्हापासून बाग जरा व्यवस्थित दिसू लागली आणि ते आठवड्यातून 2 वेळाच येतात आणि मार्गदर्शन करतात। तर लोकमंगलच्या टीम बद्दल तुम्ही समाधानी आहात? अतिशय समाधानी आहे। हे जे दिसतंय माझं हे आता सध्याचं हे त्यांच्यामुळेच आहे, हे मी मान्य करतो आणि सगळ्यांनी त्यांचं सहकार्य घ्यावं आणि आपला विकास करावा एवढीच अपेक्षा आहे। यापुढेही आपण असंच मार्गदर्शन करू आणि ह्या पपई प्लॉटला एकदम एक्सपोर्ट क्वालिटीची पपई बनवू आपण। धन्यवाद सर।